नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातम्या. कोळी समाजाचे नेते अर्थात कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या संकल्पनेतून नवी मुंबईतील भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कोळी आगरी आणि महाराष्ट्रातील सर्व आदिवासी कोळी बांधवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यकरिता एक सुसज्ज असं नवी मुंबईतील ऐरोली येथे उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाचं भव्य भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. असे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते हा भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय. समवेत सन्माननीय ठाणे जिल्ह्याचे विद्यमान खासदार सन्माननीय नरेशजी म्हस्के साहेब आणि त्यासमवेत आपल्या महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातील एक चाणक्य व्यक्तिमत्व म्हणून ज्यांचा उल्लेख आपण सातत्याने करतो ते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या देखील शुभ हस्ते आज आपल्या सर्वांच्या कोळी भवनाच्या भूमिपूजनाचा सोहळा या ठिकाणी संपन्न होताना दिसतोय. ज्यांच्या अथक प्रयत्नातून या कोळी समाजाला न्याय देण्याचं काम चालतं ते स्थानिक आमदार आदरणीय रमेशदादा पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आलं आणि शिंदे साहेबांचं सरकार सत्तेत आल्यानंतर लगेचच या कोळी भवनाचं स्वप्न साकार होण्यास सुरुवात झाली. आज मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय या कार्यक्रमाला स्वतः जातीनं उपस्थित आहेत. हे आपल्या कोळी समाजाचं यश आहे. माझी विनंती आहे आपल्या सगळ्यांना की एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय यांचे आभार मानूया. आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आपल्या या विभागाचे भाग्य विधाते आमदार गणेश नाईक साहेब, त्याचबरोबर रमेशदादा, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा भूमिपूजनाचा सोहळा आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या शुभ हस्ते कुदळ मारून या ठिकाणी संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी या विभागातील सर्वच पदाधिकारी आणि राजकीय नेते उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचे मी पुन्हा एकदा कोळी महासंघाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. या विभागाच्या नेत्या आदरणीय मंदाताई, त्याचबरोबर नुकतेच खासदार झालेले आपले आदरणीय नरेश म्हस्के साहेब यांचंही मी मनापासून स्वागत करतो. नवी मुंबईत उभारण्यात येणाऱ्या कोळी भवनाच्या भूमिपूजनाप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार गणेश नाईक, आमदार प्रवीण दरेकर, खासदार नरेश म्हस्के, माजी खासदार विनय सहस्त्रबुद्धे, आमदार मंदाताई म्हात्रे, निरंजन डावखरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, भाजपा नवी मुंबई जिल्हाध्यक्ष माजी आमदार संदीप नाईक, शिवसेना नवी मुंबई जिल्हा प्रमुख विजय चौगुले, भाजपाचे युवा नेते ॲडव्होकेट चेतन पाटील आदी मान्यवरांसह कोळी महासंघाचे विविध पदाधिकारी आणि राज्यभरातून आलेले कोळी समाज बांधव उपस्थित होते. यावेळी आमदार रमेशदादा पाटील यांच्या कार्य अहवालाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. त्याचबरोबर पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेअंतर्गत फिश अँड व्हीलच्या चाव्यांचे तसेच शीतपेट्यांचे वाटप यावेळी कोळी बांधवांना करण्यात आले. अशा या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांनी उपस्थित राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर कोळी समाजाच्या विविध प्रश्नांना हात घालीत आपले मनोगत व्यक्त केले. आपण अनेक वर्ष ज्याची वाट बघत होतो, प्रतीक्षा करत होतो, ते कोळी भवन आज या ठिकाणी या कोळी भवनाचा भूमिपूजन सोहळा संपन्न झालेला आहे. ज्यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झाला आहे ते माननीय मुख्यमंत्री, आपले लाडके मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री, ज्यांनी ह्या कोळी समाजासाठी हा प्लॉट निर्माण करून दिला, सिडकोकडनं प्लॉट घेण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना मुख्यमंत्री असताना, देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना हा सिडकोकडनं प्लॉट ह्या कोळी समाजाला दिला गेला आहे. खरं म्हणजे सिडकोनी खूप त्रास दिला हा प्लॉट घेताना, परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री असल्यामुळे आम्हाला हा प्लॉट मिळाला, पण त्याच्यासाठी खूप कष्ट करावे लागले. हे कोळी भवन बांधतोय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदयांना दोघांना मी विनंती करतोय, हे आमचं कोळी भवन हे महाराष्ट्राच्या सर्व कोळी समाजाच्या लोकांसाठी आहे.
महाराष्ट्रातलं मराठवाड्यासाठी आहे, विदर्भासाठी आहे, पश्चिम महाराष्ट्रासाठी, उत्तर महाराष्ट्रासाठी. कारण साहेब हे कोळी भवन उभारण्याचा उद्देश एकच आहे का इथे लांबून लोक येतात. आज विदर्भात येतात, कोर्टाच्या कामासाठी येतात, कोणी मंत्रालयाच्या कामासाठी येतं, कोणी शाळेच्या ॲडमिशनसाठी येतं, कोणी स्पर्धा परीक्षेसाठी आमचे विद्यार्थी येत असतात. परंतु इथे ह्या मुंबई शहरामध्ये हे महागडं शहर आहे आणि इथे राहण्याची त्यांना परवडत नाही. ही आम्ही संकल्पना केली होती की आम्हाला असं एक कोळी भवन इथे साकारलं पाहिजे. आणि आज आमचं कोळी भवन साकारण्यासाठी आपण सर्वांनी, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय, आपण आम्हाला त्याचे सहकार्य केलेलं आहे. जवळपास ही वास्तू हा 1-1.5 वर्षात तयार होणार आहे आणि ह्या वास्तूला जवळपास 20 कोटी रुपयाचा खर्च येणार आहे. हे सर्व बांधवांसाठी आम्ही करत आहोत. प्रामुख्याने हे नवीन मुंबई शहर प्रकल्पग्रस्तांचे भूमिपुत्रांचं आहे. परंतु आमच्या जमिनी गेल्या, सिडकोने ॲक्वायर केल्या, नवीन मुंबई वसाहत केली. आमचा जो हक्क होता, आमच्या ज्या मागण्या होत्या त्या सिडकोने अजूनपर्यंत पूर्ण केलेल्या नाही. आज सिडकोने 12.5% भूखंड हे राखून ठेवले होते प्रकल्पग्रस्तांसाठी. हे भूखंड आम्हाला न देता हे भूखंड दुसरीकडे गेलेले आहेत. आमची विनंती राहील माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदयांना की 12.5%चे जे भूखंड ह्या इथल्या भूमिपुत्रांसाठी, इथल्या आगरी कोळी समाजासाठी जे राखीव ठेवलेले भूखंड आहे त्या भूमिपुत्रांना मिळाला पाहिजे. ही माझी आपल्याला विनंती आहे. साहेब हा भूखंड आपण दिला, देवेंद्र फडणवीस साहेबांनी हा भूखंड दिला. त्याचबरोबर तळवली गावासाठी एक खेळाचं मैदान सुद्धा दिलं. खेळाचं मैदान दिलं. आमचं 50 वर्ष खेळत होतो ते मैदान सिडकोने त्याच्यावर बिल्डिंगी उभा केल्या. आज मोठमोठे प्लॉट पडले आणि ते खेळाचं मैदान घेतलं. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना, त्यावेळेचे मुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेबांना जाऊन भेटलो आणि सांगितलं. फडणवीस साहेबांनी लगेच सिडकोला आदेश दिला, जोपर्यंत यांना पर्यायी मैदान मिळत नाही, पर्यायी भूखंड मैदानासाठी मिळत नाही, तोपर्यंत तुम्ही कुठलेही इथे कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. त्यामुळे आम्हाला तो तळवली गावचा जो भूखंड होता मैदानासाठी मिळाला. आणि आपल्याला एक विनंती आहे साहेब की सिडकोने कुठल्याच गावाला खेळाचं मैदान सोडलेलं नाहीये. सिडकोने आज आम्हाला जी खेळाची मैदानं पाहिजे होती, आज आमचे सण या ठिकाणी होत असतात. होळीचा सण होत असतो, साखरपुडे होत असतात, अनेक सण आमचे साजरे होत असतात. गावठाण्याजवळच्या गावरान जागेवर आम्ही करत होतो, परंतु त्या गावरान जागा सुद्धा आम्हाला ठेवल्या नाही. तरी प्रत्येक गावाला एक खेळाचं मैदान मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे साहेब. या ठिकाणी MIDCने सुद्धा ज्या जागा घेतल्या, इथे आमचे प्रकल्पग्रस्त इथे आलेले आहेत. MIDCने जागा घेतल्या, भूखंड जे भूखंड द्यायचे होते 100 मीटरचे, ते भूखंड सुद्धा अजूनपर्यंत दिलेले नाही आहेत. आमची विनंती राहील की ज्या लोकांच्या जमिनी घेतल्या परंतु त्याचं पोझिशन घेतलं नाही, असे भूखंड आमच्या प्रकल्पग्रस्तांना परत करावे, ही आमची विनंती राहील. त्याचबरोबर नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे. सिडकोने बऱ्याचशा काही गोष्टी आम्हाला सांगितल्या होत्या प्रकल्प उभारत असताना की आम्हाला तुम्ही याला नोकऱ्या देऊ, आम्ही तुम्हाला उद्योगधंदे देऊ, छोटे मोठे उद्योगधंदा करता येतील. परंतु आज नवीन मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय विमानतळ होत आहे आणि सिडकोने तर भूखंड आम्हाला ते दिलेच नाही. परंतु आमची इच्छा आहे की हा मोठा प्रकल्प या ठिकाणी उभारत आहे. ह्या प्रकल्पामध्ये प्रकल्पग्रस्तांना नोकऱ्या तर पाहिजेच, परंतु छोटे मोठे जे उद्योग असतील ते द्यायला पाहिजे.
आणि एक नियम करा की 50% या भूमिपुत्रांना तिथे नोकऱ्या मिळाल्या पाहिजे. हा एक नियम करा, म्हणजे आम्हाला शिरकोणी जसं हैराण केलंय तसं आम्हाला भोगायला लागणार नाही. मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय, आपण वाढवण बंदर घोषणा केली, परंतु त्या वाढवण बंदराच्या शेजारी हा कोळी मच्छीमार समाज, हा आदिवासी समाज राहतो. त्यांच्यात घबराट झालेली आहे की केंद्र शासनाने हा प्रकल्प घोषित केला आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा वाटा आहे. महाराष्ट्र शासन आम्हाला विनंती करावी लागते, महाराष्ट्र शासनाने तिथले जे प्रकल्पग्रस्त, बाधित प्रकल्पग्रस्त होणार आहे त्यांच्यासाठी, कारण त्यांच्यामध्ये आज घबराट निर्माण झाली. त्यांना असं वाटतंय की आमची घरं जातील, आमच्या जमिनी जातील, आमच्या समुद्रामध्ये जे आम्ही मच्छी मारतो ती मच्छी मारण्याला बंद होईल, आमचा धंदा नष्ट होईल. परंतु महाराष्ट्र शासनाने आम्हाला ते सांगायला पाहिजे, आमचं जे बाधित लोक आहेत त्यांना सुद्धा आपण संरक्षण दिलं पाहिजे. कारण तिथले लोक परंपरेनुसार पारंपरिक मच्छीचा व्यवसाय करतात आणि त्यांची जर मच्छीचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला तर त्यांना दुसरा पर्याय राहणार नाही. म्हणून जो प्रकल्प येतो त्या प्रकल्पामध्ये आम्हाला नोकऱ्या मिळाल्या पाहिजे, त्या प्रकल्पामध्ये उद्योगधंदे मिळाला पाहिजे, ही आमची विनंती राहील. मी तर फडणवीस साहेब तुमचं अभिनंदन करेन. 42 कोळीवाड्यांचं तुम्ही आम्हाला सीमांकन करून दिलं. तुम्ही मुख्यमंत्री असताना तुम्ही त्यावेळेस मुंबईचे कोळीवाडे, जे कोळीवाडे CRZ मध्ये येतो ते कोळीवाड्यांना रिपेअर करता येत नव्हते, अशा कोळीवाड्यांना आपण संरक्षण दिलं आणि ठरवलं का ह्या कोळीवाड्यांचं सीमांकन व्हायला पाहिजे, DCR व्हायला पाहिजे, यांच्या जागा यांच्या नावावर व्हायला पाहिजे. आणि 2018 मध्ये आपण आदेश दिले आणि त्या झालंय, आज पूर्णत्वाला आलेलं आहे ते. असे आमचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, तुमचं अभिनंदन करू तेवढं कमीच आहे. मार्केटची सुविधा नसल्यामुळे तिथं सुशोभित आम्हाला मार्केट मिळालं पाहिजे, ही आमची मागणी आहे. साहेब, मी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब यांचं सुद्धा स्वागत करेन, अभिनंदन करेन, कारण त्यांनी ह्या कोळी बांधवांना 20,000 कोटीचं मत्स्यसंपदा योजना आणली. संपूर्ण देशामध्ये 20,000 कोटीची मत्स्यसंपदा योजना आणली आणि त्याचा लाभ आमच्या महाराष्ट्रातल्या कोळी बांधवांना मिळाला. आम्ही डीप सी वेसल म्हणजे खोल समुद्रात जाणाऱ्या वेसल साहेब घेतल्या. त्या वेसलची किंमत आहे 1,20,00,000 आणि आम्हाला सबसिडी मिळते 70 लाख. 60% आम्हाला सबसिडी मिळते. कारण मोदी साहेबांनी सांगितलंय की जी महिला असेल, ज्या महिलेला जर आपल्याला तिचा प्रोग्रेस करायचा असेल, तिला जर त्याच्या कुटुंबाला जर मोठं उत्पन्न मिळवून द्यायचं असेल तर ह्या अशा योजना करायला हव्यात. आणि डीप सी वेसल आज आम्ही वर्सोवा आणि मड या ठिकाणी घेतलेली आहे. ही योजना खूप छान आहे, सुंदर आहे आणि त्या योजनेतच आम्ही फिश ऑन व्हील, त्याचं आता आपल्याला उद्घाटन करावं लागणार आहे, फीत कापावी लागणार आहे. फिश ऑन व्हील आम्ही गाड्या बुकिंग केलेल्या आहेत, परंतु आज आम्हाला 3च गाड्या मिळालेल्या आहेत. त्या 3 गाड्या फिश ऑन व्हीलच्या आज आमच्या सर्व बांधवांना आम्ही इथे वाटप करणार आहोत. कारण प्रधानमंत्र्याची जी भूमिका होती, त्या देशातला, ह्या राज्यातला जो समाज, कोळी समाज आहे, ह्याचा कुठंतरी स्थानिक आर्थिक स्तर उंचावला पाहिजे, म्हणून त्यांनी ही योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून आज फिश ऑन व्हील आज आम्ही इथं वितरित करणार आहोत. कोळी समाजाला भेडसावणारा अनुसूचित जमातीचा प्रश्न आहे. आपण सातत्याने प्रयत्न केले, सातत्याने आपण प्रयत्न करत आहात की या समाजाला, अनुसूचित जमातीला जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र हे मिळायला पाहिजे.
महादेव कोळी टोकरे कोळी यांना आरक्षित केलेलं आहे. साहेब मुख्यमंत्री महोदय, आपण मदत करत आहात आम्हाला, जाणीव आहे त्याची आम्हाला, परंतु निर्णय होणं फार गरजेचं आहे. 20 ऑक्टोबरला आपण मीटिंग घेतली, आमच्या सर्व डिपार्टमेंटला बोलवलं, आमच्या सर्व प्रतिनिधींना बोलवलं आणि आपण सांगितलं की हा महादेव कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी यांना आम्ही जात प्रमाणपत्र आणि रक्तनात्याचा जिहाद आमचं पार्लमेंटली खासदारकीचं इलेक्शन संपल्यानंतर आम्ही तो तुमचा निर्णय घेणार आहोत साहेब. तर तो निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आपण ते प्रकरण न्याय व विधीकडे पाठवलेलं होतं. आज न्याय व विधीकडनं हे प्रकरण आपल्याकडे आलेलं आहे, दोन्ही प्रकरणं. कारण कोळी ही जमात, संपूर्ण महाराष्ट्राची कोळी ही जमात शेड्यूल ट्राईबमध्ये येते. आमचे निजाम काळाचे पुरावे आहेत, ब्रिटिश काळाचे पुरावे आहेत. आपण सांगितलं होतं की आम्ही एक कमिटी नेमतो, रिटायर्ड न्यायाधीशांची कमिटी नेमतो आणि ज्या रिटायर्ड न्यायाधीशांना आम्ही तपासणी करायला सांगतोय. आम्ही सर्व न्याय व विधीला आमचे सर्व पुरावे दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डर दिलेले आहेत, हायकोर्टाच्या ऑर्डर दिलेल्या आहेत आणि न्याय व विधीने तो प्रस्ताव आपल्याकडे पाठवलेला आहे, आपल्या टेबलावर आहे. 2-4 दिवसात हा निर्णय आपण घेऊन टाका साहेब. आमची जनता, संपूर्ण महाराष्ट्र आज तुम्हाला तुमच्या बरोबर आहे. गेल्या 10 वर्षापासून फडणवीस साहेब आम्ही तुमच्या बरोबर आहोत. गेल्या 10 वर्षापासून समाजाची लोकसंख्या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1 कोटी संख्येचा हा समाज आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे. विदर्भात, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आहे. आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे. सामाजिक, आणि आर्थिक, राजकीय दृष्ट्या सुद्धा आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. आज आमच्या लोकांना जिल्हा परिषदचे तिकीट मिळत नाही, पंचायत समितीची तिकीट मिळत नाही. राजकीय दृष्ट्या सुद्धा हा समाज मागासलेला आहे. याचं आपण पुनर्वसन करायला पाहिजे, हे आम्ही आज आपल्याला सांगू इच्छितो. कोळी भवनाच्या भूमिपूजनाप्रसंगी उपस्थित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपस्थित मान्यवरांनी आमदार रमेशदादा पाटील हे कोळी समाजाच्या करीत असलेल्या कार्याचं कौतुक करत सरकारच्या वतीनं कोळी समाजाच्या सर्वांगीण विकासाकरिता तसेच कोळी भवनासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या मदतीचे आश्वासन यावेळी दिले. अतिशय मेहनत घेतली आणि खरोखर ज्यांच्या प्रयत्नातून कोळी भवन साकारताय ते कोळी समाजाचे नेते माननीय रमेशदादा पाटील आणि त्यांना तसंच साथ देणारे आमचे चेतन पाटील, सर्वच मंचावरील मान्यवर आणि उपस्थित सर्व माझ्या भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की अनेक वर्षाच्या प्रयत्नांनंतर कोळी भवनाचं भूमिपूजन या ठिकाणी झालं आहे. खरं म्हणजे हा भूखंड मिळवण्याकरता रमेशदादांनी खूप प्रयत्न केले. मी मुख्यमंत्री असताना आम्ही याचं अलॉटमेंट केलं, पण मला आजही आठवतं, एक दिवस अतिशय वैतागून रमेशदादा माझ्याकडे आले, म्हणाले साहेब तुम्ही सांगितलं पण होत नाही. मी सिडकोच्या ॲक्टीला फोन केला, मी म्हटलं तुमचं सिडको जे तयार झालं आहे ना, ही सगळी जमीन ज्या कोळी आणि आगरी समाजाची आहे, जे भूमिपुत्र आहे, त्यांच्या जमिनीवर तुम्ही सिडको तयार केला आहे आणि त्या कोळी समाजाला एक भूखंड तुम्हाला द्यायचा, तेवढे नखरे करता. तात्काळ भूखंड द्या. त्यानंतर हा भूखंड त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झाला आणि आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की त्याच्यावर एक अतिशय सुसज्जित भवन तयार होत आहे. मग अशी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि मी रमेशदादांना विनंती केली की दादा 20 कोटी रुपयाचं भवन बांधता, त्याला 10 कोटी अजून लागले तरी हरकत नाही, मुख्यमंत्री आणि मी देऊ. पण भवन एकदाच बांधलं जातं, ते वारंवार बांधलं जात नाही. त्यामुळे आमचं कोळी भवन हे नवी मुंबईतलं सगळ्यात सुंदर भवन झालं पाहिजे, ही खऱ्या अर्थानं या ठिकाणी आमची तुम्हाला विनंती असणार आहे. आपल्याला कल्पना आहे रमेशदादा सातत्याने कोळी समाजाकरता संघर्ष करतात. 2014 पासून
दादांशी माझा अतिशय जवळचा संबंध आला आणि दादांच्या संपूर्ण मिशन जर काही असेल तर कोळी समाजाला कशा प्रकारे आपण त्या ठिकाणी विकासाकडे नेऊ शकतो याकरता रात्रंदिवस ते प्रयत्न करतात। मग शीतपेट्यांचं वाटप असेल, फिश ऑन व्हील असेल, वेगवेगळ्या संकल्पना दादांनी राबवल्या, अनेक मार्केट्स त्या ठिकाणी त्यांनी तयार केले आणि मला असं वाटतं की ज्याचा उल्लेख त्यांनी केला, महाराष्ट्रामध्ये ज्यावेळी आम्ही अटल सेतू तयार केला त्यावेळी दादा आमच्याकडे आले आणि दादांनी सांगितलं, महाराष्ट्रामध्ये तुम्ही असा जेव्हा समुद्रात एखादा सेतू बांधता त्यावेळी सेतू बांधण्याच्या काळामध्ये आमचे मच्छीमार त्या ठिकाणी मासेमारी करू शकत नाही, मग त्यांच्याकडे कोण पाहणार? आणि पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये दादांच्या म्हणण्यावर आपण पॉलिसी तयार केली की अशा प्रकारच्या मच्छीमारांना कंपेन्सेशन देता येईल। 25 कोटी रुपयाचं कंपेन्सेशन ज्याचा उल्लेख त्यांनी केला ते केवळ आणि केवळ दादांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी आमच्या कोळी समाजाला मिळालं। आणि आता महाराष्ट्रात ही पद्धत झाली की अशा प्रकारचं कुठेही बांधकाम होत असताना जर कोळी समाजाची अडवणूक त्या ठिकाणी झाली तर त्याला कंपेन्सेशन आपण देतो। आणि या निमित्ताने मी सांगितलं पाहिजे की ज्यावेळी आपला कोस्टल रोड आपण तयार करत होतो त्यावेळी कोस्टल रोडच्या काळामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांच्याकडे आमचे कोळी बांधव आले, ते म्हणाले की शेवटचा स्पॅन हा दुप्पट जर केला नाही तर आमच्या होड्याच त्या ठिकाणून जाऊ शकत नाही। अधिकारी सांगत होते स्पॅन दुप्पट होऊ शकत नाही, त्याच्यामुळे 1.5 वर्ष लागेल, त्याला जास्त पैसा लागेल। पण मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेनी सांगितलं जर कोळी समाजाच्या होड्या जाणार नसतील तर मला हे मान्य नाही, हा स्पॅन दुप्पट करा। तो स्पॅन दुप्पट झाला आणि आज आपण पाहू शकतो की आमच्या होड्या त्या ठिकाणून चालल्या आहेत। आपलं सरकार हे सातत्याने कोळी समाजाच्या पाठीशी उभं आहे। मग असे दादांनी सांगितलं 18,000 आमचे वंचित सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने त्यांना त्या ठिकाणी नोकरीवरून काढून टाकलं। मी मुख्यमंत्री होतो, निर्णय केला, अधिसंख्य पदावर त्यांना घेतलं। मध्यंतरीच्या काळात सरकार आलं, त्यांनी 11 महिन्याच्या ऑर्डर दिल्या। पुन्हा आम्ही त्या ठिकाणी सत्तेवर आलो, शिंदे साहेबांच्या नेतृत्वात मी स्वतः त्या ठिकाणी लक्ष घातलं, शिंदे साहेबांना विनंती केली, कॅबिनेटमध्ये निर्णय घेतला आणि सांगितलं यांचं कंटिन्युएशन होईल। यांना त्या ठिकाणी त्यांचा पगार, त्यांचं पेन्शन, त्यांची ग्रॅच्युटी सगळ्या प्रकारच्या सोयी या त्यांना देण्याचा निर्णय हा आपण त्या ठिकाणी केला। एवढंच सांगतो, नवी मुंबई हे अतिशय उत्तम अशा प्रकारचं आमचं शहर आहे। या शहराचा विकास करत असताना शहराच्या गरजा आणि इथले जे भूमिपुत्र आहेत त्या भूमिपुत्रांच्या गरजा या लक्षात घेऊन आपण पुढच्या काळामध्ये काम करणार आहोत। त्याकरता माननीय मुख्यमंत्री महोदय आणि मी आम्ही दोघेही कटिबद्ध आहोत आणि म्हणून आपण सगळ्यांनी जे विषय मांडले आहेत ते विषय माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही निश्चितपणे सोडवू हा विश्वास मी तुम्हाला देतो। पुन्हा एकदा रमेश दादा तुमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो आणि अशाच प्रकारचं काम तुम्ही करत राहा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत। खरं म्हणजे रमेश दादांनी सांगितलं की राजकीय दृष्ट्या देखील आपल्या समाजाला त्या ठिकाणी प्रमुख जागा मिळाल्या पाहिजेत। आपण काळजी करू नका, आम्ही या ठिकाणी निश्चित समाजाची काळजी घेऊ आणि पुढच्या काळामध्ये मागच्याही काळात समाजाचे प्रतिनिधी म्हणून तुमची काळजी घेतली आणि पुढच्याही काळात तुमची काळजी आम्ही योग्य वेळी घेऊ, तुम्ही काळजी करू नका। आणि दादा स्वतः करता काही मागत नाही, समाजाकरताच मागतात, त्यामुळे दादांची काळजी करणं हे आमचं काम आहे। मुख्यमंत्री महोदय आणि मी ही काळजी निश्चितपणे करू हा विश्वास मी देतो आणि माझं बोलणं संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। कोळी भवनाच्या भूमिपूजन प्रसंगी मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो। खरं म्हणजे कोळी बांधव हा दर्याचा राजा आणि मुंबईचा भूमिपुत्र आणि खऱ्या अर्थाने सगळीकडे मुंबई असेल, MMR असेल, जिकडे तिकडे कोळी बांधव हा आपला भूमिपुत्र आहे आणि या भूमिपुत्रासाठी आज एक मोठा असं भव्य कोळी भवन
उभारण्याचा संकल्प आमदार रमेश पाटील यांनी केलेला त्याबद्दल मी मनापासून आमदार रमेश पाटील यांचं अभिनंदन करतो, त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. अतिशय मोठी वास्तू होईल आणि त्या वास्तूचा उपयोग राज्यातून येणारे कोळी बांधव भगिनी घेतील आणि खऱ्या अर्थाने ज्याची गरज होती त्याचा पाठपुरावा रमेश पाटील यांनी देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हापासून केला आणि त्याला आता मूर्तरूप आज आलंय. आता वास्तू उभी राहील. रमेश पाटील यांना देवेंद्रजींनी देखील सांगितलं की वास्तू पुन्हा पुन्हा होत नाही, मोठी भव्य दिव्य वास्तू उभी करा. आता मी आणि देवेंद्रजी दोघं इथं असल्यामुळे पैशाची काय आपल्याला चिंता करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून आज आपण जर पाहिलं की कोळी बांधव अगदी मनमोकळ्या स्वभावाचा, ओटात एक असं कधीच त्यांनी केलं नाही आणि म्हणून जेव्हा कोळी बांधवांचे प्रश्न आले, मग MTHL आपला अटल सेतूचा विषय असेल, कोस्टल रोडचा विषय असेल किंवा वाढवण बंदराचा विषय असेल किंवा अनेक ठिकाणचे जे कोळी बांधवांचे नाशिकमधले विषय असतील, तेव्हा सरकारने अतिशय सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. कारण शेवटी आज आपलं योगदान जे आहे हे कुणालाही नाकारता येणार नाही. खरं म्हणजे कोळी बांधव अतिशय प्रामाणिकपणे आपला व्यवसाय करतात, पण आपण पाहतो की जेव्हा G20चा आपला जगभरातले लोक मुंबईत आले होते, G20चं जे कार्यक्रम होता त्यावेळेस कोळी गीताला आणि कोळी डान्सला त्यांनी प्राधान्य दिलं आणि परदेशातून आलेले आपले पाहुणे कोळी डान्स आणि कोळी गीतावर खुश झाले. खरं म्हणजे ह्या सगळ्या ज्या काय आपली परंपरा आहे, ही आपली संस्कृती आहे आणि संस्कृती जपण्याचं काम आपण केलेलं आहे. मगाशी रमेश पाटील यांनी सांगितलं, मंदाताईंनी सांगितलं, नाईक साहेबांनी सांगितलं की भूमिपुत्राला न्याय मिळाला पाहिजे. कोळी बांधव हा भूमिपुत्र आहे आणि आमच्या सरकारचंही एकच सूत्र, नोकरीत पहिला भूमिपुत्र. त्यामुळे कोळी बांधवाला बिलकुल अन्याय होऊ देणार आणि म्हणून मी एवढंच सांगतो की आज जे प्रकल्प होत आहे या प्रकल्पांमध्ये कोळी बांधवांच्या जमिनी असतील, कोळी बांधवांचं त्या भागातलं वास्तव्य असेल, कोळी बांधवांचं त्या भागातलं योगदान असेल, हे कधी कुठेही नाकारलं जाणार नाही. आणि म्हणून आज आपण पाहिलं की रमेश पाटील यांनी त्यांच्या मनोगतामध्ये अनेक मुद्दे मांडले, नाईक साहेबांनी आणि मंदाताईंनी मांडले आणि आपण सगळेजण आई एकविरेचे भक्त आहोत आणि एकविरा आईला आपण जातो, नमस्कारतो आणि तिचा आशीर्वाद घेतो आणि म्हणून सरकारला देखील आई एकविरेचा आशीर्वाद प्राप्त आहे. आणि म्हणूनच आपण 2-2.25 वर्षामध्ये एवढी कामं केली. आज आपण पाहिलं अटल सेतू झाला, कोस्टल हायवे झाला, मुंबईतली नव्या मुंबईतली मेट्रो झाली. आज राज्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये विकासाचं पर्व सुरू झालं आहे. देवेंद्रजी जेव्हा मुख्यमंत्री होते त्याही वेळेस अनेक निर्णय घेतले, लोकहिताचे निर्णय घेतले. शेतकरी, कष्टकरी, कामगार, कोळी बांधव, माता भगिनी सगळ्यांसाठी जलयुक्त शिवार सारख्या योजना केल्या. परंतु मध्ये जे महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर ते सगळे प्रकल्प बंद पाडले, त्याच्या चौकशा सुरू झाल्या. पण सुदैवाने या महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात सरकार पुन्हा स्थापन झालं आणि सगळे स्पीड ब्रेकर आम्ही हटवले
आणि प्रकल्पांना चालना दिली. आज एकीकडे प्रकल्पांना चालना देतोय, दुसरीकडे या राज्यामध्ये उद्योग येत आहेत, तरुणांच्या हाताला रोजगार या ठिकाणी मिळतोय आणि एकीकडे आपण कल्याणकारी योजना सुरू केलेल्या आहेत. आज आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसारखी योजना सुरू केली. आज माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊही आहेत. लाडक्या भावांसाठी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना सुरू केली. देशातलं पहिलं राज्य आहे की प्रशिक्षण भत्ता देणारं राज्य आपलं पहिलं. 6,000, 8,000 आणि 10,000 रुपये. माझ्या भगिनींना बहिणींना महिन्याला 1,500, वर्षाला 18,000 रुपये देणारा निर्णय आपण घेतला. 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचा निर्णय घेतला. असे अनेक निर्णय घेतले. म्हणजे एकीकडे विकास आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना याची सांगड घालण्याचा प्रयत्न आपल्या सरकारने केलेला आहे. आणि म्हणूनच हे सरकार लोकप्रिय झालं. अल्पावधीमध्ये सगळ्यांना वाटतं हे आपलं सरकार आहे, हे सर्वसामान्यांचं सरकार आहे. ही सगळी गरजेपोटी बांधलेली घरं रेग्युलाइज होतील, तुमच्या हक्काची होतील आणि तुम्हाला न्याय मिळेल. पुन्हा एकदा रमेश पाटील यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. कारण आपण पाहिलं की एक सर्वसामान्य कार्यकर्ता, एक गोरगरिबांसाठी सातत्याने, त्यांचा मुलगा पण असतो त्यांच्याबरोबर आणि तो पण सारखा धावत असतो आणि त्यांचं वैयक्तिक काही काम नसतं, पण समाजाचं काम असतं, लोकांचं काम असतं. जे काही प्रश्न घेऊन ते माझ्याकडे आले, एकही वैयक्तिक काम कधीच घेऊन आले नाही. जे आणलं ते या समाजाचं आणलं आणि म्हणून समाजाला न्याय देण्यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे त्याचं अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. आणि म्हणून मी आजच्या या कोळी भवनाच्या शुभारंभ प्रसंगी, भूमिपूजन प्रसंगी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश पाटलांचा उल्लेख करायला झाला तर नव्या मुंबईतला पहिला उद्योगपती म्हणून रमेश पाटलांचं नाव घ्यावं. फार कमी लोकांना माहीत असेल की या रबाला इंडस्ट्रियल एरियामध्ये रमेश पाटलांनी ऑक्सिजनचा प्लांट टाकला होता. परंतु एकूण समाजाच्या करता काम करताना उद्योगपती म्हणून उद्योग करून जमणार नाही म्हणून रमेश पाटलांनी त्या उद्योगाकडे दुर्लक्ष केलं आणि कोळी समाजाची कोकण किनारपट्टी सोडाच, परंतु मल्हार कोळी, महादेव कोळी या सर्वच घटकांना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संघटित करण्याचं काम रमेश पाटलांनी केलं. हा रमेश पाटलांनी स्वतःच्या जीवनातला केलेला त्याग आहे. रमेश पाटलांनी फार मुद्दे मांडले आणि ते सगळे मुद्दे निश्चितपणे योग्य आहेत. त्यामध्ये आमच्या प्रकल्पग्रस्त लोकांनी जमिनी टोळीमोल किमतीने दिल्या त्याचा उल्लेख त्यांनी केला. गुरुचरणी सिडकोनी घेतल्या MIDC. मला सांगायला एक आनंद वाटतो की एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री आणि MIDC कडून नवी मुंबई शहराला मिळणारे भूखंड, सिडकोकडून मिळणारे भूखंड याच्या बाबतीमध्ये 2दा बैठक घेऊन संबंधितांना सूचना दिलेल्या आहेत. मिनिट्स ऑफ द मीटिंग या ठिकाणी तयार झालेलं आहे आणि तशा स्वरूपाच्या MIDC आणि सिडकोच्या अधिकाऱ्यांकडून या शहराला मिळणारे भूखंड मिळण्याकरता वातावरण तयार झाले. मधल्या काळामध्ये मूल गावठाण गरजेपुढे बांधलेली घरं, LIC मध्ये लोकांनी बांधलेली घरं, झोपडपट्टी परिसरामध्ये बांधलेली घरं या सर्वांचा समावेश करताना एकूणच राहण्यालायक शास्त्रीय दृष्टिकोनातून घरं निर्माण व्हावीत याकरता माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादाला सुद्धा मी पत्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये मी नमूद केलेलं आहे की एखाद्या तज्ज्ञ लोकांच्या माध्यमातून मिनिमम FSI वापरून या शहरातील असलेल्या गावांचा गरजेपुढे बांधलेल्या घरांचा विकास करताना जसं सातबाराच्या उतारावर आमचं नाव होतं तशाच प्रकारची ते मालकीची जागा आमची व्हावी अशा प्रकारची आमची मागणी आणि मी तशा प्रकारची तिन्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी काही मागणी केलेली आहे. एकूणच या प्रकल्पग्रस्तांचा होणारा कोणवारा
त्यांच्या जीवनाला भविष्यकालामध्ये मिळणारी वाट ही सुलभ व्हावी याकरता त्या ठिकाणी निश्चितपणे ते प्रयत्नशील आहेत. एकूणच ज्या उद्दिष्टाने इथलं हे भवन निर्माण होणार आहे की महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणारे विद्यार्थी त्यांना वसतिगृह कधीतरी कामानिमित्तानं मुंबईला आल्यानंतर त्या कोळी बांधवांना वस्ती करता येईल, जागा मिळावी. एकूणच रमेश पाटील आणि रमेश पाटलाचे दोन्ही चिरंजीव ज्या पद्धतीनं समाजाच्या कामाकरता अग्रेसर त्या ठिकाणी राहून काम करतात त्याबद्दल रमेश पाटलांनी उद्योगपतीचं ते उद्योगपती कॅन्सल केलं आणि समाजसेवक म्हणून भूमिका घेतली, त्याबद्दल रमेश पाटलांना ताल्या वाजवून शाबासकी द्यावी. आज आपल्याला माहिती आहे रमेश दादांनी अनेक उपक्रम सांगितले, पण या सरकारने गेली 10 वर्षात काय काम केलं? त्यावेळी आजचे मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री होते आणि नगरविकास मंत्री असल्यामुळे या नगराचे प्रश्न जसे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेत होतो त्याचप्रमाणे तत्कालीन नगरमंत्री एकनाथरावजी शिंदेकडे नेत होतो. आपल्याला सांगायचं झालं तर कोळी आगरी लोकांसाठी या 10 वर्षामध्ये जे 30 वर्षात 25 वर्षात कुठल्या राज्याने काम केलं नाही तर या दोघांनी केलेलं आहे. त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या भूमीमध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे. आपल्याला माहितीच असेल या नावाशेवा शिवडी ब्रिजमध्ये आपले अनेक या नव्या मुंबईचे कोळी बंधू बाधित झाले. आमचे अध्यक्ष त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस होते MMRDचे. त्यांनी तत्कालीन 7 लाख रुपये आपल्याला मंजूर करून हे ऐरोळीपासून साहेब या ऐरोळीपासून ते बेलापूर दिवाळा गावापर्यंत प्रत्येक लोकांच्या घरी 3-3 लाख रुपये मिळाले आणि आता या महिन्यात उर्वरित 3-3 लाख मिळणार आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही या सरकारने या आगरी कोळी लोकांसाठी काय केलं. आपण म्हणाला आता हे भवन होणार आहे स्मार्ट विलेज दिवाळा गाव. आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यावेळी भूमिपूजन केलं आणि साहेब हे गाव पूर्ण तयार आहे. या शाळा आहेत, या समाज मंदिरं आहेत, विरुंगळा केंद्र आहे, भाजी मार्केट, फिश मार्केट, व्यायामशाळा, तुमचं कॉम्प्युटर संगणक या सर्व सुविधायुक्त हे गाव दिवाळीपर्यंत तयार होत आहे. हे आपल्या दोघांच्या आशीर्वादाने उरलेले पैसे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिले. या गावाला 75 कोटीचा खर्च झाला. या दिवाळा गाव हा सगळा कोळी बांधवांचा आहे, पण कुठेही पैशाची कमतरता मला होऊन दिली नाही. सांगायचं तात्पर्य असं आहे रमेश दादाने अडचणी सांगितल्या. मी गेलेली राज्यातली कामं सांगते, कारण राज्याच्या या विधानसभेमध्ये या प्रकल्पग्रस्तांची बांधलेली गरजेपोटीची गरज ही कायमस्वरूपी व्हावी म्हणून 2015 मध्ये मी लक्षवेधी घेतली आणि साहेबांनी त्यावेळी मंजूर केलं आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला 4 चांद लावले आणि लवकरच ते आपल्याला या घराची भेट या दसऱ्यापर्यंत देतील. मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आणि या उपमुख्यमंत्र्यांनी मी जास्त बोलत नाही 2000 कोटी 2000 कोटीची कामं या बेलापूर क्षेत्रामध्ये यांच्या दोघांच्या आशीर्वादाने उभी आहेत. परवा आपण एक निर्णय घेतला. इथल्या प्रकल्पग्रस्तांची मुलं ज्यांनी आपल्या जमिनी विद्या जमिनी तुम्हाला दिल्या या सरकारला त्यांच्या मुलांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय जो मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्य साहेब आपण घेतलेला निर्णय हा लवकरात लवकर आमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी जाहीर करावा, जेणेकरून आमच्या या प्रकल्पग्रस्तांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल. मी आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानते. खूप बोलण्यासारखं आपण केलेली कामं. तुम्ही एकमेव लाडकी बहीण तुमची इथं उभी आहे, तिला आता आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.